आपल्या विषयाचं नाव आहे देवावर उपकार. जे कोणी नोट करू शकता त्यांनी करू शकता. देवावर उपकार हे वचन हे विषय वेगळा आहे. देव आपल्यावर उपकार करतो, पण देवावर आपण उपकार करावे. विषयाचं नाव आहे देवावर उपकार. आपल्याला माहित आहे देव आपल्यावर अनेक प्रकारचे उपकार करतो, पण हे विषय आहे देवावर उपकार. आपण देवावर उपकार करू शकतो का? आपण देवावर उपकार करावे, मग परोपकारी करावे का? देवावर आपण उपकार करावे पण परोपकारी करू नये. देव आपल्यावर उपकार करतो, मग आपण देवावर कसे उपकार करावे हे आज वचन आहे. आपण परिपूर्ण असावे. देवाचे वचन कसे आहे? परिपूर्ण आहे. मग देव आपल्याला निर्माण केले म्हणून आपण पण कसे असावे? परिपूर्ण असावे. प्रभू येशू ख्रिस्त कसा होता? तो परिपूर्ण होता. मग देवाची पण इच्छा आहे की आपण पण परिपूर्ण असावे. आपण उपकार करावे. म्हणजे ते उपकार कसे असावे? देवावर आपण उपकार करावे, पण ते कसे? कशा पद्धतीने आपण देव उपकार केल्याने देव आनंदित होतो आणि आपण कशाद्वारे देवाचा आपण उपकार करतो. आणि ते सर्व देवाने आपले काय केले आहे? सर्व काही केले आहे. देव आपल्याला प्रत्येक क्षणात आपल्यावर उपकार करतो. देव आपल्याला सर्व काही दिलेले आहे, आपल्याला सुरक्षित ठेवलेले आहे. म्हणजे हे देवाची करुणा, देवाची कृपा, देवाची दया आहे. मग आपण कोणावर दया करून देवाचे उपकार करत? देवाला कशाद्वारे संतुष्ट होतो? आपण एक वचन पाहू. लूका वर्तमान 6वा अध्याय 35 आणि 36 वचन. लूका वर्तमान 6वा अध्याय 35 आणि 36 वचन. तुम्ही तर आपल्या वैरांवर प्रीती करा, त्यांचे बरे करा, निराश न होता उसने द्या, म्हणजे तुमचे प्रतिफळ मोठे होईल आणि तुम्ही परात्पराचे पुत्र व्हाल. आपले मोठे प्रतिफळ होण्यासाठी, देव आपल्यावर संतुष्ट होण्यासाठी आणि आपण देवाचे पुत्र होण्यासाठी काय करावे? वैरांवर प्रीती करावे आणि त्यांचे बरे करावे. वैरांवर प्रीती म्हणजे दुश्मनावर पण आपण काय करावे? प्रेम दाखवावे आणि त्यांचे काय करावे? मग बरे करावे आणि त्यांना काय द्यावे? उसने द्यावे. उसने म्हणजे आपल्याकडे जे काही पैसे आहेत असते आणि ज्यांना गरज आहे त्या गरजवंतांना आपण पैसे द्यावे. म्हणजे आपण त्यांना काय द्यावे? उसने द्यावे. कारण देव काय आहे? पहा 36 वचन मध्ये, जसा तुमचा पिता दयाळू आहे. देव कसा आहे? दयाळू आहे. आणि तुम्ही दयाळू व्हा. पहा देव कसा आहे? दयाळू आहे. तो दया करून आपल्यावर काय करतो? उपकार करतो. आणि आपण पण काय करावे? मग देव आपल्याला हे सांगितले आहे की वैरावर प्रीती करणे, त्यांचे बरे करणे आणि काय करणे? त्यांना उसने देणे. मग देवाने काय दिलेले आहे? आपल्याला सर्व काही दिलेले आहे. आपण फक्त वैरावर प्रीती करायचं देव सांगितले आहे, पण देव आपल्याला काय दिलेले आहे? सर्व काही दिलेले आहे. शलोमोन जो ज्ञानी आहे तो काय म्हणतो? पहा नीतिसूत्रे त्याचं 16वा अध्याय 4 वचन. नीतिसूत्रे 16वा अध्याय 4 वचन. देवाने काय केलेले आहे? परमेश्वराने सर्व काही विशेष उद्देशाने निर्माण केले आहे. परमेश्वराने सर्व काही विशेष उद्देशाने निर्माण केले आहे. दुर्जन देखील अरिष्टाच्या दिवसासाठी केलेला आहे. प्रत्येक गर्विष्ठ मनाच्या मनुष्याचा परमेश्वराला वीट येतो, त्याला शिक्षा झाल्या वाचून राहणार नाही, हे मी टाळी देऊन सांगतो. 5वं वचन पहा. प्रत्येक गर्विष्ठ मनाच्या मनुष्याचा परमेश्वराला वीट येतो. गर्विष्ठ मनुष्य म्हणजे देवाने काय केले? स्वतःच्या हस्ताने देवाने काय केलेले? आपल्याला निर्माण केलेले आहे. पण प्रत्येक मनुष्याला काय येतो? गर्विष्ठ येतो. पण देव कसा आहे म्हणून सांगितलंय लूकमध्ये? देव कसा आहे? दयाळू आहे. आणि आपण पण दयाळू व्हावे आणि आपण देवाच्या हस्तकृती आहोत. मग